बत्तीस शिराळ्याला जागतिक धार्मिक पर्यटन केंद्र बनवा, आमदार सत्यजित देशमुख यांचे आवाहन. ऐतिहासिक आणि पारंपरिक नागपंचमी उत्सवाला पुन्हा सुरुवात झाल्याने बत्तीस शिराळ्याला जागतिक धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले आहे. जिवंत नागपूजेवरील 23 वर्षांची बंदी उठल्यानंतर यंदा कायदेशीर प्रक्रियेतून 41 ग्रामस्थांना नाग पकडण्याची आणि त्यांचे प्रदर्शन करण्याची परवानगी मिळाल्याचे देशमुख यांनी सांगितले. गोरक्षनाथ महाराज आणि अंबामाता यांच्या आध्यात्मिक वारशाशी जोडलेली शिराळ्याची नागपंचमी देशविदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंढरपूरच्या धर्तीवर नागपंचमीसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून भक्तनिवास, पायाभूत सुविधा आणि जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उभारल्यास शिराळ्याच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. नागपंचमीच्या माध्यमातून बत्तीस शिराळ्याला जागतिक धार्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याची मोठी संधी असल्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी म्हटले आहे. नागपंचमी ही परंपरा गेली 1000 ते 1200 वर्षापूर्वीची परंपरा ही शिराळ्याला लाभलेली आहे. गुरु गोरक्षनाथ महाराजांनी ही परंपरा सुरू केली आणि दिवसेंदिवस त्या सणाची उंची वाढत गेली. सणाचं स्वरूप बदलत गेलं. भव्य स्वरूप आता या ठिकाणी नागपंचमीला आलेलं आहे. 2002 साली कायद्याच्या कचाट्यात काही सरमित्रांच्या गैरसमजामुळे त्या ठिकाणी ही परंपरा कायद्याच्या कचाट्यात अडकली. पण मागच्या वर्षीच आमचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ आणि खासदार सुंदरराव माने यांच्या प्रयत्नातून ही नागपंचमीला एक एज्युकेशनल पर्पज म्हणून आम्हाला आता परमिशन दिलेली आहे. त्याचं प्रबोधन करून ज्या काही अफवा नागांविषयी आहेत समाजामध्ये त्याचा काहीतरी प्रबोधन करून त्या सगळ्या चुकीच्या कशा पद्धतीच्या आहेत ते सांगण्याचा आमच्या या ठिकाणी प्रयत्न सर्वांचा आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं सत्यजित देशमुख भाऊंच्या प्रयत्नामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखीन गतवैभव या नागपंचमीला प्राप्त झालेलं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये दिसेल. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. जय महाराष्ट्र. एक मिनिट भाऊमुळे यंदा यावर्षी जिवंत नागाचं दर्शन शिराळकरांना झालेलं आहे. कसं बघता या संदर्भात? नाही, ह्या बाबतीत खरं अंतकरणपूर्वक मी केंद्राच्या आपल्या मध्यवर्ती सरकारचे पंतप्रधान मोठे नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, आपले भूपेंद्र यादव साहेब, आपले केंद्रीय वनमंत्री, तसेच आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनीताताई पवार, गणेश नाईक साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि आमच्या खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेब या सगळ्यांचं इथं या निमित्तानं आदरपूर्वक उल्लेख करणं गरजेचं आहे की हा नागपंचमीचा जो सोहळा आहे तो अनादिकालापासून सुरू असलेला आपला जो सण आहे तो सण आपला घटनादत्त अधिकार होता, पण तो काही कारणानं हिरावून घेतला गेला होता. 23 वर्ष आपली नागपंचमी बंद होती. ती जिवंत नागाच्या पूजेची जी आपल्या नागभक्तांची, भाविकांची जी एक अपेक्षा होती ती अपेक्षा या निमित्तानं आपण मार्गी लावली. मागच्या वर्षी 21 आमच्या सहकार्यानं आपण नाग पकडण्याची आणि नागाच्या प्रदर्शनाची परवानगी दिली होती. आता यावेळेस 41 आपले सहकारी जे आहेत त्यांना या निमित्तानं आपण नाग पकडण्याची आणि त्याच्या प्रदर्शनाची आणि या माध्यमातून जागृती होते. यामार्फत आपली परंपरा जपली जाते. आपला जो आध्यात्मिक असणारा वारसा आहे तो वारसा इथे या निमित्तानं गोरक्षनाथ महाराजांचा, अंबामातेचा इथे आपण लोकांच्या समोर सांगतोय. आणि यातनं मी खऱ्या अर्थानं बत्तीस शिराळ्याच्या सर्व सहकार्यांना आवाहन करतो. नगराध्यक्ष साहेब सुद्धा माझ्याबरोबर इथं आहेत की अतिथी देवो भव या पद्धतीनं येणाऱ्या पाहुण्याला आपण आपलंसं करा. या पाहुण्यानं जाऊन बाहेर सांगायला पाहिजे की बाबा अशी नागपंचमी तुम्ही येऊन बघा. आणि जसं नॅशनल जॉग्राफिकमध्ये किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या नागपंचमीची वंदता होती तशा पद्धतीनं एकदा जर परत एकदा तशी बातमी आपली पसरली तर हे एक आंतरराष्ट्रीय शहर होऊ शकेल. म्हणजे ग्लोबल रिलिजियस टुरिझम ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं एक आध्यात्मिक पर्यटनाचं शहर म्हणून 32 शिराळा प्रसिद्ध होऊ शकेल. आणि एकदा का तुम्ही आध्यात्मिक पर्यटन स्थळाच्या संज्ञेमध्ये गेला तर तुम्हाला सुविधा ज्या मिळणार आहे, तुम्हाला ज्या असणाऱ्या सुविधा आहेत त्या वर्ल्ड क्लास सुविधा मिळू शकतात. इथं भक्तनिवास होतील, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं अन्य पायाभूत सुविधा होतील, इथं अन्य असणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत की ज्या व्यवस्था करणं गरजेचं आहे. पंढरपूरचा आराखडा हा 1200 कोटीचा आलेला आहे.
आपण जर अशाच पद्धतीनं ह्या नागपंचमीची जर परंपरा आणि ह्याचा प्रसार जर करत गेलो तर का जाणो उद्याच्या काळामध्ये आपल्या गावाचा सुद्धा आणि परिसराचा सुद्धा या शहराचा सुद्धा तशाच पद्धतीचा विकास आराखडा तयार व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून माझी या निमित्ताने ही आव्हान वजा विनंती आहे. मला विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि गोरक्षनाथ महाराजांनी, अंबामातेनं आणि या नेत्यांनी सर्वांनी ही नागपंचमी या निमित्तानं 32 शिराळ्याच्या वासियांची एक अपेक्षापूर्तीसाठी ती या निमित्तानं मंजूर करून दिली. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. बोलणार आहे. बोला.